Audio Jungle. आजच महाराष्ट्र त्रिलोक न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन अवश्य दाबा. फेज 2 येथे सेक्टर 26 मध्ये आरटीओ कार्यालयाजवळील संविधान वन येथे भव्य वृक्षारोपण कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला. मुसळधार पावसाची परिस्थिती असतानाही संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी आणि स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या पर्यावरणपूरक उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या उपक्रमाचे उद्घाटन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे पर्यावरण आघाडीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष विजयराजे ढमाळ यांच्या हस्ते करण्यात आले. संस्थेचा हा पहिलाच सामाजिक उपक्रम असून संस्थेचे अध्यक्ष डॉ. विजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन करण्यात आले. पर्यावरण संवर्धन व जनहिताचा संकल्प या वृक्षारोपण मोहिमेत विविध प्रकारची समाजोपयोगी फळझाडे, फुलझाडे तसेच पर्यावरणपूरक वृक्षांची लागवड करण्यात आली. या झाडांमुळे परिसरातील हरित क्षेत्र वाढण्यास मदत होणार असून पर्यावरण संवर्धन, नागरिकांचे आरोग्य सुधारणे, पर्जन्यमान वाढवणे आणि भविष्यातील पाणी टंचाई यावर मात करण्यासाठी हा उपक्रम अत्यंत महत्त्वपूर्ण ठरेल असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला. आपले मनोगत व्यक्त करताना संस्थेचे अध्यक्ष डॉ. विजय मोरे म्हणाले, समता संकल्प सोशल फाउंडेशनचा हा पहिलाच उपक्रम आहे. भविष्यातही समाजोपयोगी पर्यावरण संवर्धन करणारे आणि जनहिताचे विविध उपक्रम सातत्याने राबवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न राहील. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक हरेश केणी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पनवेल तालुका अध्यक्ष विजयभाई पवार, माजी PSI संदीप यादव, आदर्श न्यूज चॅनलचे मुख्य संपादक अक्षय कांबळे, पत्रकार प्रतीक गोळप, पत्रकार राम शिंदे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी फाउंडेशनच्या या उपक्रमाचे मनापासून कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी संस्थेच्या पदाधिकारी सरिता वाडेकर, प्रिया मोरे, वंदना वाघमारे, राहुल मोरे, तुषार कांबळे, सिद्धार्थ डाके, श्रीकांत वाघमारे, राज दाभाडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते, मित्रपरिवार, नातेवाईक आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या रोपांच्या संगोपनामुळे संपूर्ण परिसर हिरवागार होऊन नागरिकांना शुद्ध हवा, स्वच्छ आणि निसर्गरम्य वातावरण लाभेल असा आनंद स्थानिकांनी व्यक्त केला. आज समता सोशल संकल्प फाउंडेशन यांच्या वतीने निसर्ग आणि पर्यावरणाचं रक्षण या संदर्भामध्ये एक उपक्रम वृक्षारोपणाचा आम्ही या ठिकाणी या सेक्टर 26 तळोजा या संविधान वनामध्ये करत आहोत. खरं तर ही एक आनंदाची गोष्ट आहे की आमच्या फाउंडेशनचं नाव आहे समता संकल्प फाउंडेशन, जी भारतीय संविधान, जनजागृती आणि या सगळ्या विषयामध्ये काम करणारी संघटना आहे. आणि आमचा उपक्रम या संविधान वनामध्ये होत आहे. भविष्यामध्ये या ठिकाणी एक चांगलं महाविद्यालय उभं राहणार आहे आणि त्या संविधान वनामध्ये संविधानाला मानणारे लोक या ठिकाणी वृक्षाचं रोपण करत आहेत आणि हे वृक्ष तर बहरतीलच, तर या जागेमध्ये जी शिक्षण संस्था उभी राहणार आहे ती देखील या ठिकाणी चांगलं काम करेल असं मला या ठिकाणी वाटत आहे. आणि आजचा दिवस आम्ही निवडण्याचं कारण आहे की 26 जुलै 2005 रोजी आपल्या मुंबई आणि संपूर्ण MMRDA रिजनमध्ये एक मोठा महापूर आलेला होता. खूप मोठा पाऊस झाला होता आणि त्याची देखील एक आठवण, त्या ठिकाणी जे काही बळी गेलेले होते त्यावेळेला त्या सगळ्या त्या मृतात्म्यांना एक थोडंसं श्रद्धांजली म्हणून देखील एक त्यांच्या नावाने देखील या ठिकाणी वृक्ष आपण लावू शकू का. आणि 26 जुलै आणि शेवटी हे वर्ष देखील 2026 हा एक त्याच्या मागचा उद्देश होता. आणि त्याचबरोबर समता सोशल संकल्प फाउंडेशनचे आमचे पदाधिकारी या ठिकाणी सगळे उपस्थित आहेत. आमच्या संचालिका सरिता वाडेकर मॅडम आहेत, संचालिका प्रिया मोरे आहेत, आमचे समितीचे सदस्य राहुल मोरे आहेत, वाडेकर आहेत, त्याचबरोबर आमचे राज दाभाडे आहेत, तुषार कांबळे आहेत. आणि या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणारे आमचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पनवेल तालुक्याचे अध्यक्ष विजयभाई पवार आहेत. त्या ठिकाणी श्रीकांत वाघमारे म्हणून आहेत, ते देखील या कार्यक्रमाला उपस्थित झालेले आहेत. आणि या विभागाचे नगरसेवक हरीश केणी. विशेषतः हा कार्यक्रम जो आहे हा एक निसर्गाच्या, पर्यावरणाच्या जो काही समतोल बिघडलेला आहे तो कुठेतरी त्याच्यामध्ये एक हातभार लावून आपण एक त्या उपक्रमाला देखील साथ द्यावी या उद्देशातून हा कार्यक्रम घेतलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनुसार चालणारी ही संघटना
या माध्यमातून आम्ही भविष्यामध्ये अनेक वेगळे उपक्रम राबवणार आहोत आणि आमच्या सर्व सदस्यांची एक एकत्रित भेटीगाठी देखील होणं गरजेचं होतं की जेणेकरून आपले पुढचे कार्यक्रम देखील आम्ही या ठिकाणी चांगल्या पद्धतीने राबवणार आहोत. या ठिकाणी या विभागाचे नगरसेवक हरीश केनी हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं आम्ही या ठिकाणी स्वागत करतो. खरं तर हा कार्यक्रम आम्ही बऱ्याच वेळापासून चालू केला सर आणि या ठिकाणी अनेक वृक्ष लावून घेतले. तुम्ही येणार आम्ही तुमची वाट बघत थांबलो की तुमच्या हस्ते देखील एक वृक्ष लावून घ्यावा आणि तुम्ही उपस्थित झाल्याबद्दल आम्ही संस्थेच्या वतीने तुमच्या या ठिकाणी आभार व्यक्त करतो. ही सगळी मंडळी गडकरी वगैरे तळोजा भागातील आपले सर्व बौद्ध बांधव हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. सानपाड्यावरून पण आलेले आहेत सर्व आणि ही सगळी मंडळी जी आहेत ही वृक्षारोपणाच्या हेतूने आणि एकमेकांची आपली ओळख झाली पाहिजे. सगळ्यांमध्ये मंगल मैत्रीचं वातावरण निर्माण झालं पाहिजे याच्यासाठी ही सगळी मंडळी इथं आलेली आहेत. या ठिकाणी समता सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून आमचे डॉक्टर मोरेजी आणि त्यांचे सर्व सहकार्याच्या मार्फत आमच्या तलोजा फेज 2च्या जवळ आजचा हा वृक्षारोपणाचा जो कार्यक्रम आयोजित केला आहे त्यांच्या खरोखरच मी माझ्या वतीने त्यांच्या संस्थेला खूप खूप धन्यवाद देतो. एक चांगला असा उपक्रम त्यांनी या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आज या कॉन्क्रीटच्या जगात हे उपक्रम करणे अतिशय गरजेचे आहे. आज बघत असता सगळीकडे कॉन्क्रीट त्यामुळे काय पर्यावरणाची हानी होतो आणि आज बघा पावसाचाही प्रमाण आज मे जूनला पाऊस यायचा तो आज जुलै ऑगस्ट झाला तरी कधी येईल नाही येईल अशी काही शक्यताच नाही. हे सर्व का होते कारण आपण ह्या पर्यावरणाची हानी करत आहोत. मग झाडांची कत्तल असो किंवा इतर गोष्टी प्रदूषण करीत आहोत आपण. मग हे सर्व कुठेतरी थांबलं पाहिजे आणि परत एकदा पर्यावरणाचा संतुलन राखला पाहिजे की जेणेकरून पर्यावरणाचं संतुलन बिघडलं तर नुसता मनुष्य हानी नाही होता पूर्ण जी जीवसृष्टी आहे त्याची हानी होत चाललेली आहे आणि हे सर्व कुठेतरी थांबवायचं असेल तर हे सर्व उपक्रम आपल्याला घेणे क्रमप्राप्त आहे कारण आपला जीवनही ह्या पर्यावरणावरच आहे आणि हे पर्यावरणच आपण जर टिकवला तर आपल्याबरोबर इतर ज्या जीवसृष्टी या सजीव या पृथ्वी तलावर जगत आहे त्यांचाही जीवन सुकर होईल आणि नक्कीच आपल्या संस्थेमध्ये एक चांगला उपक्रम आहे. आपण या ठिकाणी झाडे लावण्याचं काम केलं आहे. झाडे बरोबर आपले इतरही संस्थेमार्फत एक चांगल्या प्रकारचे उपक्रम होत आहेत. या सर्वांना माझ्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो. या संघटनेला माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा आणि मोरे साहेबांचा खूपच काम चांगला आहे आणि झाड जगला तर आपण जगू हे सर्वांना असंच काम केलं पाहिजे आणि मोरे साहेबांना आणि त्यांच्या टीमला माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा. जय भीम. समता संकल्प सोशल फाउंडेशनच्या मी सभासद आहे आणि आज या ठिकाणी आमचे संचालक आहे तर मोरे सरांनी या ठिकाणी हा वृक्ष लागवडीचा कार्यक्रम या ठिकाणी अरेंज केला आमच्या संस्थेमार्फत. खूपच छान उपक्रम आहे. खरं तर देशाला आज इतकं पाऊसही होतो आणि उन्हाळ्यात ऊनही लागतं आणि खरी गरज आहे वृक्षारोपणची. आपण झाडं तोडण्यापेक्षा झाडं लावणं ही संकल्प घेऊन आमचं फाउंडेशन जात आहे. हे मला खूप अभिमानाची गोष्ट आहे माझ्या वतीनं आणि मी एक ह्या ठिकाणी अनेक तुम्हाला सांगू शकते की मी 181 हेल्पलाईनला काम करते सोशल वर्कर म्हणून आणि मी काउन्सिलिंग करते त्या ठिकाणी. हा महिला बाल विकास विभागामार्फत प्रोजेक्ट राबवला जातो, शासनाचा आहे आणि मी सध्या आता पुण्यामध्ये इतके वर्ष होते. या ठिकाणी पनवेलला माझी बदली झाली आहे. तर मला ह्या निमित्तानं आपल्या सर्वांना सांगायचंय की आमच्या संस्थेचं एक हेही ध्येय धोरण असेल की महिलांच्या उन्नतीसाठी यापुढे काम करायचं. ज्या महिला पीडित आहेत, अत्याचारित आहेत त्यांनाही नीट मार्गदर्शन करून त्यांच्या स्वतःच्या पायावर उभं राहायचं, स्वावलंबी बनवायचं हेही उद्दिष्ट आमचं आहे, यापुढे असणार आहे. त्यामुळं तुम्हाला सगळ्यांना हे माहीत असावं की हा प्रोजेक्ट शासनाचा आहे. तर कुणाला कशीही मदत लागली तर मला कॉन्टॅक्ट करा, म्हणजे पीडिता असेल तिच्याबद्दल. एवढंच या ठिकाणी बोलते आणि जय भीम. पनवेल आणि नवी मुंबई व रायगडच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आदर्श लाईव्ह न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट. न्यूज व लाईव्ह साठी संपर्क करा 9619 880095 आणि 9653 119523.